सोबत भारतीय जनता पार्टीने कधीही युती केलेली नाही। उलट उभाटा गटाचं मुस्लिम लीगशी साटोगोटग आहे। ज्या पद्धतीनं मुस्लिम लीगची भूमिका असते अगदी तशाच पद्धतीनं उभाटा गट भूमिका घेताना बघतोय। मुस्लिम लीगला लाजवेल अशा पद्धतीच्या भूमिका संजय राऊतांच्या माध्यमातून घेतल्या जात आहे। ज्या पद्धतीनं मुस्लिम लीग पाकिस्तान धार्जिनी भूमिका घेत होतं अगदी त्याच पद्धतीनं संजय राऊत हे पाकिस्तानचे प्रवक्ते आणि पाकिस्तान धार्जिनी झाले। जेव्हा सर्जिकल स्ट्राईक झालं तेव्हा त्याचे पुरावे मागितले। जेव्हा ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून पहलगाम मधील दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं तेव्हा सर्व दहशतवादी जिवंत आहेत असं म्हणून मुक्ताफळ उधळणारे संजय राऊत होते। त्यामुळे त्यांनी या मुद्द्यावर बोलू नये। आपल्या पक्षाची संजय राऊतांनी मुस्लिम लीग करून ठेवलेली आहे। राहिला प्रश्न आपटेंचा, तर बदलापूर प्रकरणातल्या आरोपीला शिक्षा देण्याचं काम झालेलं आहे। त्यामुळे या प्रकरणावर संजय राऊतांनी बोलण्याची गरज नाही। अधिक गृहीत धरता यावं म्हणून एका प्रभागातील सुमारे 7000 मतमोजणीच्या संदर्भातला कालावधी आहे तो वाढवून मिळाला पाहिजे अशा प्रकारचं समोर येत आहे। त्याबद्दल निवडणूक आयोग योग्य ती दखल घेईल। रुपये किंवा 5000 रुपये बक्षीस देतो असं म्हटलं होतं ठाकरेंनी। त्याच अनुषंगाने आता संजय राऊत म्हणतात 1 लाख रुपये मी बक्षीस देतो आणि तुम्ही दाखवा आम्ही 1 लाख रुपये देतो। या संदर्भात काय? खरं तर संजय राऊतांनी त्यांच्या खासदार निधीतून केलेलं एक काम दाखवायचं। मी सुद्धा 1000 रुपये बक्षीस संजय राऊतांना देतो। 25 वर्ष झालं संजय राऊत खासदार आहेत। त्यांच्या खासदार निधीचा फंड नेमका कुठे जातो, तो कुणाला विकला जातो, याचं उत्तर संजय राऊतांनी दिलं पाहिजे। महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम देवाभाऊंच्या माध्यमातून केलं जातं। व्हिजन आणि डेव्हलपमेंटचा अजेंडा पुढे घेऊन जाण्याचं काम देवाभाऊंच्या माध्यमातून केलं जातं। इतर कुणामध्ये ती धमक नाही, ती हिंमत नाही। महाराष्ट्र देवाभाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। संजय राऊत आपल्या खासदार निधीतून विकासाची कामं, जनतेची कामं तुम्ही कुठली केलीत याचा एक कागदी पुरावा द्या आणि माझ्याकडनं 1000 रुपये घेऊन जावा। देवेंद्रांनी एक प्रश्न विचारला होता। उपमुख्यमंत्री हे सुद्धा आता टोमणे मारणाऱ्यांचेच असल्याचं म्हटलेलं आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढतोय। महायुती म्हणून आम्ही एकत्रितपणे समोर जातोय। काही ठिकाणी स्थानिक पातळीवर आमची युती झालेली नाही, तरीही आमची मैत्रीपूर्ण लढत आहे। आम्ही एकमेकांना सोबत जाऊन एकमेकांची साथ देऊनच निवडणूक लढतोय। त्यामुळे अशा पद्धतीचं कोणीही वक्तव्य करणार नाही। जुन्या बॉसची सवय असं म्हणतात आणि त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेत हिंदू मुसलमान करतायत ज्या नागरी सुविधांवर या निवडणुका लढायला पाहिजे होत्या। आम्ही नागरी सुविधांवरच निवडणुका लढतोय। उलट संजय राऊत हिरव्या मतांसाठी काय काय करतायत, उभाटा गट हिरव्या मतांसाठी काय काय करताय हे महाराष्ट्राने बघितलंय। आमचा अजेंडा डेव्हलपमेंटचा अजेंडा आहे। आमचा अजेंडा जनतेच्या हिताचा अजेंडा आहे। आमचा अजेंडा महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांना सुविधा पुरवणं हा आहे। संजय राऊत तुमचा अजेंडा काय? नमाज पठण स्पर्धा ठेवणं, अजान स्पर्धा ठेवणं हा तुमचा अजेंडा आहे। एवढंच काय, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा तुमच्या रॅलीमध्ये दिल्या जात आहेत हे देखील महाराष्ट्र बघतोय। त्यामुळे आमचा अजेंडा विकासाचा आहे, तर तुमचा अजेंडा पाकिस्तान धार्जिना आहे हे देखील महाराष्ट्राला आणि मुंबईकरांना ठाऊक आहे। भारतात जे सुरू आहे सध्या स्वीकारायला सुरुवात केली हे मान्य केलं पाहिजे असंही म्हणतात। खरं तर इस्लामिक कायद्याचा पुरस्कार संजय राऊत करतायत। सातत्यानं पाकिस्तान धार्जिनी भूमिका घेणं, पाकिस्तानचा उदो करणं। जोगेश्वरीमध्ये तुमच्या रॅलीमध्ये मुंबई बॉम्बस्फोटातला दोषी फिरवला गेला। ज्या राशीद मामूंनी छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराला विरोध केला त्या राशीद मामूला मातोश्रीवर बोलून पाहुणचार केला, हे कशाचं लक्षण आहे हे संजय राऊतांनी लक्षात ठेवलं पाहिजे। लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे संजय राऊतांनी बंद करावेत। आज जो त्याच्यातून ते वक्तव्य केलं असेल, कारण अधूनमधून माणसं जुन्या बॉसची काही सवय लागलेली असते, त्याच्यातून ते एकनाथजी शिंदे यांनी ते वक्तव्य केलं असेल आणि त्यावर देवेंद्रजींनी टीका केली असेल। वेळ आहे ही MIMच्या संदर्भातली असं तो बोलतोय। खरं तर मूर्ख कोण आहे याचा निकाल जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीला दिला। महाराष्ट्रात ज्यांनी ज्यांना पाप केली होती त्या पापाला धडा शिकवण्याचं काम
विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातल्या जनतेनं केलं आणि विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी शिवसेनेला प्रचंड बहुमत निवडून दिलं. त्यामुळं 2.5 वर्षात महाविकास आघाडीच्या माध्यमातून जी पापे झाली त्या पापाचा समाचार घेण्याचं काम महाराष्ट्रातील जनतेने केलं. संजय राऊत 25 वर्ष मुंबई महापालिकेमध्ये जी तुम्ही पाप केली होती त्या पापाचा हिशोब तुम्हाला आता द्यावा लागणार आहे आणि मुंबईसह 29 महापालिकेमध्ये तुमचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. कारण 25 वर्ष तुम्ही मुंबईला लुटलं आणि मुंबईचा सत्यानाश करण्याचा प्रयत्न केला, मराठी माणसाला बेघर करण्याचा प्रयत्न केला. आता तुम्हाला हा मराठी माणूस नक्कीच धडा शिकवेल. असं म्हणतायत की कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा देवाभाऊ सोबत आहे. महाराष्ट्र माझा भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे. महाराष्ट्र माझा महायुतीच्या सोबत आहे. उलट आपली मुंबई खड्ड्यात घालण्याचं काम उभाटा गटानं आणि संजय राऊतांनी केलंय. महाराष्ट्र माझा देवाभाऊंच्या नेतृत्वात अतिशय चांगला काम करतोय. मुंबईमध्ये बीडीडी चाळ असेल, कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, अभ्युदय नगरचा पुनर्विकास असेल, ही पुनर्विकासाची प्रकल्प पुढे नेण्याचं काम देवाभाऊंच्या नेतृत्वात होते. मुंबईमध्ये मेट्रोचा प्रवास सुखकर करण्याचं काम देवाभाऊंनी केलंय. उलट कुठे नेऊन ठेवली होती मेट्रो आणि कारशेड हा सवाल संजय राऊतांना आहे आणि कायद्या सुव्यवस्थेबद्दल संजय राऊतांनी बोलू नये. 2.5 वर्ष तुमचं सरकार असताना वाझे काय लादेन आहे का असा सवाल तुम्हीच विचारत होता आणि जो वाझे आरोपी आहे त्याचं पाठराखण करण्याचं काम तुमच्या माध्यमातून झालं होतं. हे देखील महाराष्ट्रानं बघितलंय. मुख्यमंत्री हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.